आवाजबद्दल तर हा याचा आवाज वगैरे येऊन जातो. ॲक्सिलेटर वगैरे आपल्याला हँड ॲक्सिलेटर वगैरे आपल्याला इथे भेटून जातो. खाली में आपल्याला इथं राम राम भाइयों, मैं आप सभी का अनिकेत देखने पाटिल। आज आपके सामने आप लोगों को और एक 4x4 आपको ट्रैक्टर वगैरह आप लोगों को ऑफर कर दिया जाता है, जो कि आप लोगों को महिंद्रा कंपनी की तरफ से मिल जाता है। और इस ट्रैक्टर का रिव्यू वगैरह पूरा मराठी के अंदर होने वाला है। तो चलिए फिर आज की व्हिडिओ को स्टार्ट कर देते हैं। तर राम राम मित्रांनो, आज आपल्या समोर आपल्याला महिंद्राचं 9605 DI 4 व्हील ड्राईव्ह संघ आपल्याला येऊन जातो, जे की आपल्याला भेटून जाते 60 HP मध्ये। आणि तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलेला असाल आपल्या चॅनलवरती आलेला आहे जॉन डिअरचा, तो पण आपल्याला म्हणजे 55-60 HP मध्ये ते पण ट्रॅक्टर येऊन जाते। आता ट्रॅक्टरमध्ये आता आपण कंपेअर जर केलं बघ की जॉन डिअर आणि महिंद्राचं, तर बघ काय चेंजेस वगैरे येऊन जातात। तर चेंजेस बहुत म्हणजे असं चांगले येऊन जातात। जसं की आपल्याला सगळ्यात पहिले तर त्यामध्ये कसं आपला केबल येतो, स्टॉपर केबल, याच्यामध्ये डायरेक्ट कीचं फंक्शन आहे। तुम्ही याला कीनंच ऑफ ऑन करू शकता। बाकी याच्यानंतर 4 व्हील्स आपल्या इथे येऊन जाते आणि जॉन डिअरमध्ये साईडला येऊन जातो। याच्यातनी पार्किंग ब्रेक आपल्या तिथे येऊन जाते, त्यातून पार्किंग ब्रेक वगैरे येऊन जातं। पण एक चेंजेस आपल्याला इथे येऊन जाते आणि आपले डिफरन्शियल लॉक वगैरे आपल्याला या साईडचं इथे येऊन जाते। आता याच्यानंतर चेंजेस वगैरे म्हटलं, फीचर्स वगैरे म्हटलं तर अलग येतात, चांगले येतात जसं कंपेअर टू आपलं जॉन डिअर वगैरे आपण केलं तर। आता आपण बोललो जे प्राईसबद्दल, तर आता एक शोरूम प्राईस आता आपण या महिन्यामध्ये बोललो तर मार्च महिन्यात चालू आहे। मार्च महिन्यामध्ये याची एक शोरूम प्राईस वगैरे आपल्याला वाशिममध्ये शोरूम जर आपण बोललो तर आपल्याला 12,70,000च्या जवळपास आपल्या पडून जातो हो। आता एक्झॅक्टली तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तो शोरूमवर येऊन नाही का कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता। नंबर वगैरे तुम्हाला भेटून जाईल आणि आपल्या वाशिममध्ये म्हणजे महिंद्रा शोरूम वगैरे आपल्याला भेटून जाते, सर्व्हिसिंग वगैरे पण आपल्याला येऊन जातात। आणि हा जो ट्रॅक्टर आहे हा स्पेशल यासाठी आहे की हा आपला नॉर्मली आपल्या असं स्टॉकेटमध्ये असं दिसत नाही, हा फक्त आपल्या स्पेशल ऑर्डरवरतीच येतो। आणि ह्याचं तुम्हाला असं नॉर्मल बघायचं असतं तर आपल्याला मोठ्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जावं लागेल, जेणेकरून तुम्हाला हे स्टॉक दिसायला सोपं होईल। पण वाशिम जिल्ह्यामध्ये याला तुम्हाला बघायचं असं तर ऑर्डर करून याला बघू शकता। सध्या आपल्यासमोर ऑर्डर करून म्हणजे ऑर्डरवरती आलेले आहे आणि याची डिलिव्हरी वगैरे पण लवकरच होणार आहे। आता आपण बोललो याचे रेटेड RPM तर ते आपल्याला 2100 येऊन जातो, जे की आपल्याला जॉन डिअरसारखंच आपल्या सेम येऊन जातं। CC वगैरेचं बोललो तर 3.2 म्हणजे 30-23 CCमध्ये आपल्याला भेटून जाते, ज्याची इंजिन CC वगैरे बोलतोय मी। त्यानंतर बोललो सिलेंडर तर आपल्याला नाही, त्याच्यानंतर 4 सिलेंडर इंजन वगैरे जास्त आपल्याला भेटून जाते, ते पण डिझेल इंजन आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या पॉवर वगैरे जे आपल्याला एकदम चांगलेपणे आपल्याला भेटून जाते। आता आपण बोललो पाहिजे PTO पॉवर वगैरे आपल्याला किती होऊन जाते, तर PTO पॉवर आपल्याला 53.9ची होऊन जाते, म्हणजे जसं की 54 आपल्याला म्हणता येईल आरामात। आणि जे टॉर्क वगैरे आपल्याला ते आपल्याला 235 न्यूटन संघ आपल्याला भेटून जातो, जो की म्हणजे जे की एकदम बराबर आहे, चांगल्या टाईपमध्ये आपल्याला भेटून जातो 4 व्हील ड्राईव्हच्या हिशोबानं। कूलिंग सिस्टम जे असते आपल्याला याच्यामध्ये आपल्या वॉटर टाईपही आपल्याला भेटून जाते, म्हणजे की वॉटर कूलिंग सिस्टम। PTO जी पॉवर वगैरे आपल्याला ते 540 मल्टी स्पीड आणि ट्रॅक्टरची HP आपल्याला ती 60 HP मध्ये भेटून जाते। आता बाजू आपल्याला नॉर्मल ट्रॅक्टर पण आहेत, पण आपल्या जे हे जो ट्रॅक्टर आहे आपल्या एकदम दमदार टाईप आपल्याला दिसून जातो। आणि पंजाब वगैरेमध्ये म्हटलं आपण जास्तीत जास्त महिंद्रा, स्वराज आणि जॉन डिअर हे जास्त करून चालतात 4 व्हील ड्राईव्हमध्ये। पंजाब साईड आपल्या महाराष्ट्र साईडमध्ये पण चांगले पण चालतात, ते मॉडिफिकेशन वगैरे याच्यावर आपण नाही का चांगलेपणे याला करू शकतो। म्हणजेच की समोर आपल्याला जहाजचे टायर लावायचे असेल तर ते पण लावू शकतो, आणि बाजूला आपण नाही का 600 नंबरचे टायर वगैरे पाहिजे असेल ते पण लावू शकतो। म्हणजेच की याच्यावर मॉडिफिकेशन वगैरे पण चांगल्यापणे होऊन जातो। आणि आता आपण अजून जर बोललो जसं की आता लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे असते ती आपल्याला 2000 kg पर्यंत आपल्याला भेटून जाते। सॉरी 2000 kg नाही, 2700 kgची आपल्याला लिफ्टिंग कॅपॅसिटी होऊन जाते। आणि याची टोटल लेंथ वगैरे आपल्याला ती 36-60 आपल्याला याची लेंथ वगैरे जे ते आपल्याला भेटून जाते। विड्थ वगैरे आपल्याला 1900 म्हणजे 1900 mm मध्ये आपल्याला भेटून जाते। आणि जे जे ग्राउंड पीस वगैरे राहिलं आता ते आपल्याला 430 mm मध्ये भेटून जाते, जे की आपल्याला नाही म्हणजेच की एकदम बराबर आणि उंच चांगलं भेटून जाते। म्हणजे खाली जे वावरा म्हणजे धुरा वगैरे असून त्याला लागायचे चान्सेस जे असतात ना ते पूर्णपणे कमी होऊन जातात। आणि गिअर पद्धत आपण बोललो तर फॉरवर्डमध्ये आपल्याला 15, रिव्हर्समध्ये आपल्याला भेटून जातात। कमीत कमी आपल्याला रिव्हर्स गिअर जर म्हणलं आपल्याला 3 गिअर होऊन जातात। क्लच टाईप जर म्हणलं तर ड्युअल टाईपचा क्लच याच्या अंदर आपल्याला भेटून जाते। आणि पॉवर वगैरे जी याच्या अंदर एकदम बड्या टाईप आपल्याला भेटून जाते। समोरनं बोललो आता समोरून याचं लुक सर आपल्या कुछ या टाईपने भेटून जातो। महिंद्राचं जे जुनं लोक होतं त्याचं आपल्याला इथं भेटून जाते। तुम्ही याला मॉडिफिकेशननुसार बदलायचं असलं बदलू पण शकता। आणि इथं आपल्याला या टाईपने क्रोम वगैरे छोटे येऊन जाते। आणि इथं आपल्या मेन याचा हेडलाईट सेटअप वगैरे ते आपल्याला इथं हॅलोजन सेटअपमध्ये। आणि समोरून जर बोललो आता याचं जे बोनेट वगैरे असते ते आपल्याला नाही का या साईडला नाही का इथं हुक वगैरे, जेणेकरून नाही का आपण याला पूर्णपणे असं ओपन वगैरे करू शकतो। समोर आपल्याला टोचन लावायची जागा पण आहे आणि इथं आपल्याला दिले पण आहे। आणि तुम्हाला जर इथं जर बंपर वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, जेणेकरून नाही का तुमचं ट्रॅक्टरचं शो वगैरे अजून चांगलं दिसेल आणि दिसायला पण लुक्स चांगले येऊन जातात ट्रॅक्टरचे। आणि आपले जे स्टेअरिंग पंप असतात ते आपल्याला नाही का 2 टाईपमध्ये आपल्याला भेटून जातात, या साईडला पण येऊन जातो आणि या साईडला पण आपल्याला येऊन जातो। टायर्समध्ये आता आपण जर बोललो तर ही जी साईज आहे समोरमध्ये आपल्याला ही सगळ्यात मोठी साईज आहे।
हां, आता आपण बोललो याच्यानंतर साईज ती सगळ्यात मोठी, ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मोठी नाही भेटत, ही सगळ्यात मोठीवाली आहे. आणि मागं पण आपल्याला सगळ्यात मोठा टायर येऊन जातो. आता साईजेसबद्दल बोललो तर आपण समोर जर बोललो आपण, समोरची साईज वगैरे आपल्याला ती 9.5-24 आपल्याला भेटून जाते समोर इथं. आणि याचं जे लुक कुछ या टाईपमध्ये आपल्याला भेटून जाते. MRFचा टायर येऊन जातो इथं, ब्रँडिंग वगैरे इथं बघू शकता आपण. याच्यामध्ये साईज छोटी वगैरे आपण भेटून जाते, पण सगळ्यात मोठी साईज हीच आपल्यापाशी. आणि इथं जर आपण बोललो मागं तर 16-9-28चा टायर आपल्याला भेटून जातो. आणि आता आपण बोलू मॉडिफिकेशन. आता मॉडिफिकेशन म्हटलं तर ट्रॅक्टरमध्ये लय लोक करतातच. तर मॉडिफिकेशनमध्ये आपण म्हटलं बघ 600 नंबर टायर लावायचा असेल आपल्याला, तुम्ही याच्यामध्ये कम्फर्टेबली लावू शकता. टर्बो वगैरे पाहिजे ते पण लावू शकता, कारण की याची जी कॅपॅसिटी ती याला सैन करू शकते. आपण जर साध्या ट्रॅक्टरला लावलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो, पण हा आपला 60 HP मध्ये आहे तर याला प्रॉब्लेम वगैरे येण्याचे चान्सेस तर कमी होऊन जातात. आता आपण मागून जर बोललो तर याचं अंदर पूर्ण याचं कंट्रोल वगैरे या टाईपमध्ये येऊन जातो. जसं की PTO आहे 540 म्हणजे स्पीड, इथं आपलं टालीचं जे अटॅचमेंट इथं होऊन जातो. बाकी जे यूज वगैरे करतो आपण शेतामध्ये इथं यूज आरामात होऊन जातात. मागं लाईट वगैरे जे आपल्याला ते नॉर्मल टाईपमध्ये इथंच येऊन जातो. आणि याचे पण कंट्रोल वगैरे आपल्याला इथंच भेटून जातात. हे नाईटमध्ये कसं आपल्याला जास्त थ्रो वगैरे भेटून जातं शेतात काम करताना. आणि इथं आपल्याला कायचं लिफ्ट वगैरे येऊन जातो, ज्याच्यावर कायची पूर्ण माहिती, जसं की नो 605 DIPP 4 व्हील ड्राईव्ह V1 याचं पूर्ण नाव असं आपल्याला भेटून जातो. बाकी जे इंजन नंबर वगैरे असते ते बाकी सगळे आपल्या इथं इंजन नंबर म्हणजे जसं की चेसिस नंबर वगैरे ते आपल्या इथं भेटून जातो. आता आपण बोललो बघ याचं लाईट्स वगैरेबद्दल, ते आपल्याला नॉर्मल टाईपमध्ये येऊन जातात. म्हणजे जसं की आपलं इंडिकेटर्स वगैरे आपल्याला LED वगैरे नाही तर नॉर्मल टाईप येऊन जातात. आणि आपण बोललो अंधारात जाण्यासाठी तर आपल्या स्टेप वगैरे आपल्या या टाईपमध्ये भेटून जातात, जे की प्रीमियम टाईप आपल्याला असं वाटते खरं बोललं तर. आणि हँडल्स वगैरे आपल्या इथे भेटून जातो, जेणेकरून आपल्याला ट्रॅक्टरमध्ये चढण्यासाठी कसं सोपं वगैरे जाते. आता या ट्रॅक्टरमध्ये असं काय फीचर्स आहे जे आपल्या जॉन डिअर वगैरे किंवा अदर ट्रॅक्टरमध्ये भेटत नसेल. आता जॉन डिअरमध्ये पण भेटतो, पण आपल्याला ते वरी जावं लागेल आपल्याला चांगलं. आता याच्यामध्ये आपल्याला भेटून जातो हा हे की येणेकरून काय होते. आता आपण जसं आता मी क्लच दाबलेलं आहे तर आपलं जसं फ्रंट पण जायचं असेल तर फ्रंट पण जाईल ऑटोमॅटिकली, आणि रिव्हर्स जायचं असेल रिव्हर्स पण जाईल न गिअर टाकता. आणि ट्रॅक्टर आपल्याला चालू जरी करायचं असेल तरी आपण नाही घ्यायला पूर्णपणे न्यूट्रल करावं लागते, या साईडचा गिअर पण आणि या साईडचा गिअर पण. त्यानंतर आपला ट्रॅक्टर चालवून जातो. आणि याच्यानंतर जे आपलं गिअर दिलेले ते आपल्या नॉर्मली 4 गिअर असतात, पण याच्यामध्ये आपलं 5 गिअर दिलेले आहेत, जेणेकरून यांची जे पॉवर वगैरे आहे ते आपल्याला जास्त पण बनून जाईल. त्यानंतर अजून बोलू याच्यानंतर अजून आपल्याला एक काय चांगलं फीचर्स येऊन जाते ते इथे येऊन जाते आपल्या डिझेल सेवरचं. डिझेल सेवर म्हणजेच काय, आपलं इतकं मोठं ट्रॅक्टर आहे 60 HP मध्ये आहे तर डिझेल तर पिईलच आहे. आणि याचं मायलेज वगैरे आपल्याला सांगता येत नसते बघ की एक्झॅक्टली 15 देईल, 16 देईल, 17 देईल, कारण की कारसारखं काम नसतं याच्यावालं. याला कधी कोणतं काय काम करावं काय सांगता येत नसते ट्रॅक्टरबद्दल. तर आपण बोललो इथं तर इथं आपल्याला जसं की डिझेल सेवर आहे. डिझेल सेवर म्हणजे बुवा तुम्ही आता तुम्हाला डिझेल सेव्ह करायचं आहे बुवा, जसं लोड नसतं ट्रॅक्टर तुम्ही हे पण दाबू शकता. नॉर्मल म्हणजे जसं आता आपलं ट्रॅक्टर चालत आहे तसं नॉर्मलमध्ये पॉवर मोड म्हणजेच की तुम्हाला जर पॉवर वगैरे पाहिजे असेल जास्त तुम्ही पॉवर मोडचा पण यूज वगैरे करू शकता. आणि खाली आपण जर बोललो आता मेन आपल्याला खाली येऊन जातो 60 HP वाला ट्रॅक्टर आहे तर आपल्या 4 व्हील ड्राईव्हचं येऊन जातो. आपण आता जसं खाली शिफ्ट केलेलं आहे तर म्हणजेच की 2 व्हील ड्राईव्हमध्ये चालू आहे सध्या हे. आणि जसं आता मी याला वरी जर लिफ्ट केलं तर 4 व्हील ड्राईव्हमध्ये लागून जातो. 4 व्हील ड्राईव्हमध्ये जर लागलं तर याचा फायदा काय होतो बघा. आता आपण जर चिखल वगैरे असतो पावसाळ्या टायमात टाली वगैरे मोठी असेल, फसला ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्हर जर असेल तर फसायचे चान्सेस नाहीच होत तशी. आपण जसं 4 व्हील टाकलं तर समोरचे टायर पण जागेवर जाण लावतात आणि मागचे टायर पण त्याला काढायसाठी जाण लावतात. सी थार 4x4 कशी काम करते त्या टाईपमध्ये आपले नोव्हो 4x4 जे 605 DI आहे हे पण तसंच काम करते. तर 4 व्हील ट्रॅक्टरचा फायदा आपल्या या टाईपमध्ये अशा वेळेस येऊन जातो. आणि प्राइसिंग वगैरे याच्यावर 13 लाखाच्या वर येऊन जाते, जे की ऑन रोड सांगत आहे मी. आपलं सध्या मार्चनंतर या महिन्यातनी त्याच्यावर ऑफर वगैरे काय येऊ शकतात ते सांगता येत नाही. तर तुम्ही नाही का शोरूमवरती येऊन नाही का कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आणि शोरूमचं नाव वगैरे शोरूमची डिटेल्स वगैरे ते सगळं तुम्हाला भेटून जाईल. आता आपण बोललो इथं तुम्ही ऑफर वगैरे बघू शकता, जे गुढीपाडवाचा ऑफर वगैरे तुम्हाला नाही का इथं तुम्हाला प्रॉपरपणे भेटून जातो, जेणेकरून नाही का आपल्या ट्रॅक्टरवरती एक HF डिलक्स बाईक आपल्याला नाही का फ्री भेटून जात आहे, जे आपलं 585 DI आहे SP+. याचा पण व्हिडिओ वगैरे येणार आहे आपल्या चॅनलवरती. आणि पत्ता वगैरे पाहिजे असेल तुम्ही नाही का हे पत्ता वगैरे खायचं नाही का तुम्ही नोट वगैरे करू शकता पूर्णपणे. नंबर वगैरे पण इथे भेटून जाते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. आणि सेकंड हँड ट्रॅक्टर वगैरे आपण एक्समध्ये इथे येऊन जातात. आता आपण बोललो याच्याबद्दल महिंद्राचं लोगो येऊन जातो, हेडलाईट कंट्रोल वगैरे आपल्याला ना काही इथे भेटून जातं त्याच्यावाले. म्हणजे जसं आता आपल्याला कार्स वगैरेमध्ये आपण जसं यूज करतो त्या टाईपमध्ये आपल्या इथून जातात. आणि जे स्टेअरिंग टाईप वगैरे ते पण आपल्या बडे येऊन जाते. हँड ॲक्सिलेटर असते ते आपल्या इथं येऊन जातो आणि एकदम टाईपमध्ये आपल्याला भेटून जाते. आणि पॉवर स्टेअरिंग वगैरे आपल्या येऊन जातो. त्यानंतर आता बोललो आपण आवाजबद्दल, ट्रॅक्टरचा आवाज वगैरे. तर हा जो ट्रॅक्टरचा आवाज आहे तुम्हाला म्हणजेच की एका टाईपने फिलिंग पण जास्त देतो आणि पॉवर जी आपल्याला ते साईडला आपल्याला म्हणजे मालूम होते, म्हणजेच की महसूस होते आपल्याला की किती पॉवर वगैरे आपल्या ह्याच्यामध्ये येऊन जातो. आपल्याला 30पर्यंत आपल्या RPM वगैरे येऊन जातात, डिजिटल मीटर येऊन जाते, सगळी इन्फॉर्मेशन इथे येऊन जाते. जसं की पार्किंग ब्रेकला आता लावलेला आहे ते आपल्याला इथे येऊन जातो. आता तुम्ही याला काही तुम्ही असं याला काढू शकता, जेणेकरून तुम्हाला येतात येऊन जाईल.
आपला कास्ट टाईपमध्ये आपल्याला कसं काम करतो. व्हिडिओचं इन्फॉर्मेशन वगैरे आपल्या इथून जातो. व्हिडिओ सेपरेट गेअर हे आपल्या इथं नॉर्मल गेअर इथं जसं न्यूट्रल जर आपण करत नाही तर आपल्या ट्रॅक्टर चालू होत नाही. आणि हाय लो आणि मिडियम आपल्या इथून जातो. आता आपण बोललो या साईडला आता 5 स्पीड गिअरबॉक्स वगैरे आहे. आणि याला बंद करायचं असेल तर स्टॉप केबल जो असतो त्याचा यूज करा. आपल्याला काही काम नाही. त्यानंतर स्टॉप केबल आपल्याला भेटत पण नाही आहे. डायरेक्ट आपण जसं आता याला सेल्फ मारायचं चाबीनंच आणि चाबीने याला बंद करायचं. म्हणजे स्टॉप केबलचा जो असतो ट्रॅक्टरमध्ये ते आपल्याला याच्यामध्ये नाही आहे. आणि की वगैरे आपण जर बोललो होतो आपल्याला याची की वगैरे तर याची की वगैरे आपल्या या टाईपमध्ये भेटून जाते या टाईपमध्ये. आणि आपल्या जी डिझेल वगैरे आपण काय याच्यानंतर येत नाही का इथून याच्यानंतर टाकू शकतो. जॉन डिअरमध्ये कसं माहिती का आपल्याला मागं टाकी दिलेली असते. म्हणजे जॉन डिअर जे त्याला आपण का मॉडिफिकेशन वगैरे करायचं असेल ते पण एकदम खतरनाकपणे होऊन जातो. आणि महिंद्रा बोललो तर महिंद्रा पण होऊन जातो. पण जे ट्रॅक्टर तुम्ही मॉडिफिकेशनसाठी चूज करसाल आणि कोणतं पण असतं ते मॉडिफिकेशन चांगलं होऊन जातो. पण ट्रॅक्टरची जी पॉवरचं पहिलेपासून चांगली असतं. म्हणजे चांगल्या एच पीमध्ये जर असेल 60 एच पीमध्ये आहे. आता याच्यानंतर आता मी जर 600 नंबरचे टायर वगैरे लावले समोर जर आता मी एरोप्लेनचे टायर वगैरे असतात ते पण जर लावले तरी हा ट्रॅक्टर दम लावून म्हणजे याला जास्त बाहेर पडत नाही करेक्टपणे चालतो. आणि या टाईपमध्ये येऊन जातो. खाली आपल्याला मोबाईल ठेवायची जागा आणि हजर लाईटचं बटन वगैरे आपल्याला नाही का इथं खाली इथं येऊन जातो. आणि परत एकदा जर म्हटलं आवाजबद्दल तर हा याचा आवाज वगैरे येऊन जातो. ॲक्सिलेटर वगैरे आपल्याला हँड ॲक्सिलेटर वगैरे आपल्याला इथं भेटून जातो. खाली मग आपल्याला इथं ॲक्सिलेटर वगैरे जास्त आपल्याला का टाईपमध्ये इथं भेटून जातो. की नाही डायरेक्ट बंद वगैरे होऊन जातो. आता इथं बाकीचे जे गिअर्स वगैरे असतात जसं आपलं अवजार वगैरे असतात त्याचे कंट्रोल वगैरे आपल्या इथं येऊन जातात. जे नाही कुणा तुम्ही कंट्रोल वगैरे करू शकता. आता हे जर आपलं पूर्णपणे कॅबिनचं इथं 2 जण नाही का आरामशीर बसू शकतात. हँडल्स वगैरे इथून जातो. आणि हे आपल्या इथं ग्लास वगैरे या टाईपमध्ये येऊन जातात. तसं आपल्याला नाही का फॉरेनचे ट्रक म्हणजे ट्रॅक्टर वगैरे असतात त्याच्यानंतर कसे भेटतात त्या टाईपमध्ये बॅटरी वगैरे आपल्याला याची इथे येऊन जातो. आता आपण बोलू साईडमध्ये आणि खाली तर याच्यानंतर म्हणजेच की जे टायर वगैरे आहे एकदम म्हणजे भड्या टाईपमध्ये असं आपल्याला म्हणता येईल. आणि टूल किट वगैरे जास्त आपली इथं खाली होऊन जातो. लिफ्टिंग वगैरेबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बुवाची 2700 kg याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे ती आपल्याला भेटून जातो. आणि इथं आपल्या जे नट्स वगैरे असतात ते पण नाही की इथं प्रॉपरपणे आपल्याला दिलेले येतं. PTOचं वगैरे आपण याला काही वगैरे करू शकता तुम्ही. लाईट्स वगैरे और एक्स्ट्रा पिनसाठी आपली इथं जागा वगैरे भेटून जाते. नंबर प्लेट लावासाठी आपली जागा इथे येऊन जातो. आणि साईडनं जर याचं लुक्स वगैरे जर म्हणलं एकदम बड्या टाईपमध्ये आणि धासू एकदम याचं लुक वगैरे दिसते. आणि याला तुम्ही टच नाही करायचं आहे. इथं दिलेलं साईन वगैरे तुम्ही याच्यामध्ये आणि याच्यानंतर आपल्या सेटिंग एक सेन्सर होऊन जाते. म्हणजे फीचर्स वगैरे DG Sense 4G आपल्या इथं सेन्सर वगैरे जास्त येऊन जातो बाय महिंद्राकडूनच. आणि महिंद्रा नोवो 605 DIची जी बॅजिंगवर आपल्या इथून जाते. आणि 4 व्हील ड्राईव्ह येते याची डिझाईन म्हणजे बॅजिंग असते आपल्याला ते पलीकडून पण भेटून जातो. आणि समोरून याचं लुक्स वगैरे आपण जर बोललो तर या टाईपने आपल्याला भेटून जातो. तर हा होता आपल्यासमोर महिंद्राचा नोवो 605 DI 4 व्हील ड्राईव्ह 13 लाख याची म्हणजे 13 लाखाच्या वर आपल्याला काही ऑन रोड पोहोचून जातो वाशिममध्ये. शोरूमची डिटेल्स वगैरे तुम्हाला भेटून जाईल. जेणेकरून काय याची प्राईस वगैरे कमी असं होत राहते. तर तुम्ही असं परफेक्ट पकडून काय 13 लाखाचा भेटेल म्हणून वरी खाली याची प्राईस वगैरे होत राहते. त्यानंतर आता बोललो बा शोरूमचा नंबर वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आणि हा ट्रॅक्टर वगैरे तुम्हाला कसा आवडला तुम्ही कमेंट करून सांगा. यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू वगैरे बघायचा आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या संग नवीन व्हिडिओत नाही. आणि आपले जे हिंदीवाले व्ह्यू वगैरे त्याला मराठीवाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.